मंडळी, आज खरं आग्रह झाला म्हणून मी या कार्यक्रमाला आलो. काल परवाच्या भाषणातही स्पष्ट सांगितलं होतं की भाऊबीजेला मी पुण्यात होतो. म्हणजे एक बहीण तिथं असते, एक बहीण इथं असते, एक बहीण बेंगलोरला असते आणि एक सगळ्यात मोठी आपल्यात राहिलेली नाही. संजय बाबा जेव्हा बारका होते, मी तुम्हाला एक फोटो दाखवेन, 4 वर्षाचे होते तेव्हा आमच्या घरात परंपरा होती की सगळ्या चुलत बहिणी सगळे मिळून कुठेतरी आम्ही एका ठिकाणी भाऊबीज करत होतो. संजय बाबा माझ्या मांडीवर बसले होते. अशा प्रकारचा हा फोटो. भाऊबीज हा अत्यंत पवित्र सण, पवित्र नातं. तो परवाच्या भाऊबीजेनंतर माझी मनस्थिती काही ठीक राहिलेली नाही. का ठीक राहिलेली नाही की एखादी मुलगी, तरुण मुलगी एखाद्या लॉज मध्ये जाते काय, ती ऍडमिट होते काय, मला काय त्या लॉज मालकाचं नाव घेण्याची गरज नाहीये, परंतु माझं म्हणणं एकच आहे की आपल्या सगळ्यांना शोभणार हे झाले का? बाकीचं सोडून द्या, तुम्ही राजकारण सोडून द्या. 1200 वर्षाचा इतिहास असलेला आपला भाग. 1200 छत्रपतींचा हा 1600च्या पुढचा इतिहास आहे आपला, त्याच्या आधीचा इतिहास. हा इतिहास जपणं, ही संस्कृती जपणं. मालोजीराव नाईक निंबाळकरांना तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलंय नसेल तर माझ्या बरोबरचे नगरसेवक दिसेनासे झाले, काही थोडे बळे राहिले. असं कधी हे घडलेलं नाहीये की आत्महत्याची वेळ का आली असेल. पोलिसांचे तपास होतील, आमचं काही कोणावर आरोप नाहीये. अगदी करायचं सांगायचं तर मी काय षडयंत्र जमलं, मी तर पुढ्यात होतो. त्यांचं कोणी नाव घेतलंय म्हणून ते कशाला घाबरले? घाबरले नाही तर एवढं घाबरायचं कार्यकर्त्यांनी रामराजेंनी केलं. आता तो प्रल्हाद कुठला सुरवडे, त्याला मी आधीच सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नको. आता त्याला हिसका दाखवल्याशिवाय मी राहीन का? मला तुम्ही सांगा, काय माझं नाव घेण्याचं काय संबंध आहे? माझं नाव घेण्याचं कोणाचं तरी सांगण्यावर नाही. हे सांगणारच षडयंत्र असेल, मग तुम्हीच घ्या ना, हिंमत असली तर नाव. मी वाटच बघतो की माझं नाव प्रॉपर माणसाने घ्या, योग्य माणसाने घ्या. उगाच कुत्र्या चुत्र्याला चोराला नका सांगू माझं नाव घ्या. माझी काय इच्छा आहे, कोणावर काय, मी कधी केसेसच केलेली नाहीत. 22 साली 2 कॉन्ट्रॅक्टरच्या भांडणात मला गुंतवायचा प्रयत्न केला. मी सभापती होतो. मला कागद दाखवून आज न उद्या. आर्थिक शाखा पुणे, आर्थिक गुन्हे शाखा पुणे यांचं पत्र सभापती कार्यालयात ते माझ्याकडे होतं आहे. मी काय बोललो नाही. गुन्हे कोणाचे आणि सांगतात काय, याच्यात रामराजांनी या कॉन्ट्रॅक्टरला पुण्याच्या त्यांच्या घरी बोलवून त्यांच्याकडे खंडणी मागितली म्हणून त्यांना अटक करा. हा आग्रह करणारा कोण? दुर्दैवाने त्यांच्या, मी जे नेहमी म्हणतोय गेले 2 दिवस की मुख्यमंत्र्यांच्या न्याय मुद्द्यावर माझा विश्वास केला, हे कारण आहे की आज मी इथं सांगतो. त्यांच्यापर्यंत बातमी केली. त्यांनी फोन करून सांगितले की कुठल्याही राजकीय माणसाला याच्यात गुंतवायचा प्रयत्न होणार नाही, करू नका. जे काही योग्य असेल, त्या कॉन्ट्रॅक्टरची भांडणं असतील त्यांचं ते बघून घेत, तपशिलात मी जाणार नाही. हे कोण करतो? हे सगळ्या गोष्टी मी करतो. अहो, मी राजकारणात आलो, 96 साली मी आमदार झालो. या गटातटात असलेल्या तत्कालीन सगळ्या लोकांचे कार्यकर्ते आमच्यात मिक्स झाले. काही जण झाले नाही, ते वेगळे राहिले.
हनुमंतरावच्या कार्यकर्त्याला कधी त्रास दिला? चिमणरावच्या कार्यकर्त्यांना कधी त्रास दिला? डॉक्टर भटेकर पहिल्यापासूनच आमच्याबरोबर होते, सुभाषरावांचे कार्यकर्ते आमच्याबरोबरच आले. कोणाला आम्ही त्रास दिला आणि पोलीसचं राजकारण केलं म्हणून या आमच्यावर आरोप करतायत. एक जण शहाणे ते म्हणाले की याचा मास्टर माइंड कोण आहे? घे ना नाव, हिंमत असली तर नाव घे. मग मी बोलतो 85 सालपासून कोणी कुठं काय कोण उधळले. त्यांना माझी एकच विनंती आहे की कोणाच्या किती आहारी द्यावं ते ज्याने त्यांनी ठरवायचं. सुदैवाने त्यांची मुलं चांगली आहेत, त्यांच्याकडे बघून आम्ही गप्प असतो. परंतु त्यांनी जर ताणलं तर तुटोस्तोपर्यंत मी ताणीन. मी तुम्हाला घाबरलो नाही, तुमच्या मागचा जो मास्टर माइंड आहे त्याला तर चुकून घाबरत नाही. काय करेल तो जास्तीत जास्त आम्हाला? 77 वर्ष तुरुंगात टाकेल, टाकच. आणि बघ तू फलटण मध्ये कसा राहतो. तुरुंगात ना तुला थर्ड लागलं, टाकूनच बघ. आणि हा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. मी कधी तक्रार केली तुमच्याकडे सार्वजनिकरित्या? कधी बोललो? कधीच नाही. आता मुख्यमंत्र्याला कळलं म्हणून मी तिथं वाचलो, नाही तर मला 368 खंडणीच्या गुन्ह्यात आतच अडकवलं असतं सभापती म्हणून. ही यांची कला, ही यांची कृती, हे यांचे संस्कार. आमच्यावर संस्कार मालोजीराव नाईक निंबाळकरांचे. नाईक निंबाळकर नाव लावलं तर लोकांच्यासाठी आपल्याला झिजायला लागतं, हे आमचं बाळ कडू. आणि यांचं याला गुतव, त्याला गुतव, तिकडं जा, तिकडे ये, तुझी वाढूची. संग्राम सिंह बरोबर आहे की नाही? डोकं नसलेला माणूस गुडघ्याच्या वरही नाही, त्याचा घोट्यातच मेंदू असं दिसत. कशाला आमची नावं घेतो? तू कर ना बाबा. एक कारखाना काय 10 गोटे आत घाल, सगळंच त्याला दे, सगळंच परत घे, परत दे. काय त्याने कोणाचं कधी नीट केलं एवढं मला सांग. पांडुरंग एवढं काय तिथे दिसत नाही. ते करमाळ्यात काय सांगतात माहिती आहे? फलटण मध्ये 2 संस्थान आहेत, एक फलटणचे आणि एक मलठणचे. करमाळ्यात जाऊन सांगा बघा, तिकडे जाऊन तुमच्या पावड्यारावळ्यांना विचार. सगळं खोटं, सगळं झूट. नीरा देवगडचा कालवा, नीरा देवगडचा कालवा 200 कोटी 400 कोटी कोणाला दिलं हो टेंडर? ही सगळी घेऊन नव्हतेच. हे आपल्यातलंच बाळ आहे, पैशाची गुरमी असलेलं बाळ. ते बघू त्याच्याकडे, आज ना उद्या तोही सापडत नाही. आणि त्यांच्या कर्माने ते सापडतात. मी काय करत नाही, मला काही करायला लागत नाही, फक्त डोळे उघडून मला नीट वाचायला लागतं. आजही मंडळी जरी विरोधात आहे का कशात आहे मला माहित नाही, परंतु मंत्रालयात मला पाठिंबा देणारे संबंध IAS लॉबी आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे दुखवलेलं नाही. मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा IAS अधिकाऱ्याला सांगत होतो, तू लिही तुला काय लिहायचं, मी ओव्हर रूल करीन तुला. फोन नव्हतो करत, असं करून आण, तसं करून आण, त्याला त्याचं रेशनिंगचं दुकान घालव, त्याला खड्ड्यात घाल, त्याला डबऱ्यात घाल, त्याला कचऱ्यात घाल. आता जनतेलाच पाहिजे असेल तर मी काही करू शकत नाही. आणि ही जी इलेक्शन आहे ही तुमच्या भविष्याची इलेक्शन आहे, एवढं लक्षात. त्याच्या पलीकडे तुम्हाला परतीची वाट नाही. वाट जी आहे ती दहशतीची आहे. पोलिसांच्याकडे जाणे आहे, पोलिसांच्या पाया पडणे आहे, पोलिसांच्या बदल्यासाठी या माणसाने काय केलं नाही हे कोणी आणले हो? हा जो सदग्रस्त आरोपात टाकलाय त्याच्यावर बलात्कार आणि कुठली तरी केस आहे इन्स्पेक्टर, त्याला कोणी आणलं? मी आणलं. अजून एक नाव घेऊ. या सभेच्या द्वारे आपल्या प्रांत मॅडम जे आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही महिला आहात, तुम्ही कोणाच्या कार्यकर्त्या नाही आहात, तुम्ही प्रांत आहात. आणि प्रांतासारखं वागला नाही तर राहुल दस्त जे होणार आहे ते तुमचं होईल, त्याला फारसा वेळ लागणार नाही. सावध राहा, एवढंच मी एक ज्येष्ठ माणूस म्हणून त्यांना विनंती करतो. कारण काय झालं त्यांच्या हातनं तर ते काय आत्महत्या करणाऱ्यापैकी नाही, ते आम्हाला करायला लावतील.
परत बदनामी कोणाची? फलटणच्या प्रांताच्या रंगे हात पकडलं, कोणाची बदनामी झाली? फलटणचेच झाले. आमचं काय झालं? अरे या बायांना कुणी सांगायचं की बाबा आपण कसं वागावं? तोच तसा अजून एक नायब तहसीलदार आहे, ते तर इथलंच आहे. तो गुड्ड्या पवार कुठे आहे का? इथं कुठे कुठं वाचलाय? कुठे आहे रे गुड्ड्या? तुझा बाचा कोण आहे? आणखी त्याला जाऊन त्यांनी आणलाय. मला नको नाव घ्यायला जाऊ. घाण 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 घाण. किती बोलायचं हो अधिकाऱ्यांना. तुम्हाला खरं सांगू का, परवा हे घडल्यानंतर मी फलटणला आलो 24 तारखेला. सकाळीच मला एका व्यापाऱ्याचा फोन आला. कान उघडून नीट ऐका. तो म्हणाला आम्हाला विकास नको, आम्हाला सुरक्षितता पाहिजे. काय म्हणाला? विकास नको आम्हाला. मी नाही म्हणलेले, नाव नाही सांगणार व्यापाऱ्याचं, बिचावर ईडी टाकतील ते. आता आगावण्यावर ईडी, स्वतःच्या लेटर हेडवर एवढी ताकद आहे. स्वतःच्या लेटर हेडवर काय त्याला? आता ही मी बघितली आहे का? त्यांनीच दाखवली ना. आता ते रामराजांनी ईडीला सांगितलं असेल. त्याचा मास्टर माइंड रामराजेच. फक्त तू नाव घे, मग फक्त माझं नाव घे. आणि मी तुम्हाला इतकं स्पष्ट सांगतो की मुख्यमंत्र्यांचे माझे संबंध, माझे अख्ख्या महाराष्ट्रात 3 वर्षात कोणाचे वाद नाहीयेत, वैयक्तिक द्वेष नाहीये. कुठेही जातो मी रामराजांचे फलटण म्हटल्यानंतर यांचं नाही नाव निघणार, माझंच निघणार. कारण यांचं निघालं तर बघा जाऊन पाहुणे रावळे असतील, तुम्ही माहेरवाशिणी असाल, बाहेरचे असालच, विचारा. हा बदनाम करून टाकलेले. तर म्हणतात कशासाठी? कशासाठी आमचं कल्चर घालवताय? कशाला आमची संस्कृती घालवताय? कशाला आमचा इतिहास घालवताय? आणि आज मी एक काय म्हणतात पोस्ट बघितली. श्रीमंत रामराजांना यांची माझी विनंती आहे, असा वारकरी पंथाचा ज्ञानेश्वरानंदाचा पवित्र माणूस श्री अशोक जाधव ज्ञानेश्वराच्या नंतर तो म्हणाला की प्रेस कॉन्फरन्स दादा घेणार आहेत आणि काय बोलणार आहेत हे ऐकण्यासाठी श्रीमंत रामराजांनी यावं. उतरली होती का तुझी? कशाला उगाच माझं नाव घेतो? तू तुझा दादा बघा ना काय घ्यायची. प्रेस घ्या, व्हिडिओ घ्या, कॅबरे डान्स घ्या, लावणी घ्या, काय घ्यायचं ते घ्या. आम्हाला नको. आम्हाला तुमचं नाव आणि तुमचं आमचं नाव एक आहे. हेच पाप भरपूर झालेलं आहे. आमचा ब्रँड सत्यानाश केला. 27 पिढ्याचा नाही निंबाळकर, 27 आहे. 27 पिढ्याची आबरू घालवली एका किचपुडे माणसं. काय त्याला घराण्याची आबरूच नाही, अमुक नाही. दुसऱ्याच्या आई वडिलांच्या विषयी काय बोलायचं? माझ्या तोंडावर आलाय की हिंदूराव परवडला, कल्याणराव बरंच परवडला तो. हे तरी अजून एक तुम्हाला माहित नाही, त्या स्टेजवर मुख्यमंत्री अजून एक बसला होता. काय बोलला का? त्याला बरं वाटत होत. चिंचकरला विचारा की काय चाललं. माहिती आहे का चिंचकर? माहिती आहे का? आपल्याला माहिती असते. त्याला सांगा मी नाव घेतलं. त्याला म्हणावं 500 कोटीची नोटीस पाठव मला. 50 कोटीची नोटीस कोणाला पाठवते? हे अंधारे मॅडम. माझी तिची ना ओळख, माझं तिचा नसा म्हणून ती उभाटा. मी कुठल्या पक्षात आहे मलाच माहित नाही. काय करायचं सांगा? त्या येतील, उद्या बोलतील. लगेच 6 तारखे संध्याकाळी 6ला रामराजे याच्या मागे आहे. आताच सांगतो मी. काय बोलणार हे तुम्हाला आता सांगून जातो. मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की आई वडिलांचा आणि 96 गोळे मराठा असल्याचा तुला जो अभिमान आहे, कुठले जे देव तुझे आहेत
त्यांची शपथ घेऊन सांग, कर्णिक नावाच्या ऍडिशनल कमिशनरकडे जाऊन रामराजांना अडकवा हा प्रयत्न तू केला की नाही एवढं तुम्ही सांगा. तू कर्णिक माझ्या मित्राचा जावई, त्याने मला फोन केला, नाव घेऊन बोलतो की असं असं चाललंय, तुम्ही बघा. संजय बाबांना आधीच कळलं, बरोबर आहे. अहो इतकी नालायक माणसं, काय मला संबंध, आम्हाला हे ओळखणारी माणसं आहेत काय. आता तुम्हाला जर पटत असेल आणि तुम्हाला जर पाहिजे असेल की या लढाईत रामराजांनी तुरुंगात जावं, ही जर तुमची इच्छा असली तर तुमच्यासाठी तोही त्याग करायला मिळत आहे. पण तुमचं काय होईल याची जाणीव तुम्ही ठेवा. तुम्ही जाणीव ठेवा, ही माणसं बरोबर नाहीत. त्यांची पार्टी कुठल्या सनातन धर्मात लिहिलंय हो, ब्लॅकमेल करतात. सनातन धर्म म्हणजे काय कळतं काय ना, त्यांना लिहिता येईल की नाही मला शंका आहे. सनातन खरं सांगू का, आता आपण सगळ्यांनी एक काम करूया, आपण खाकी पॅन्टी शिवून घेऊ आणि आपणच सनातन धर्मात. मग काय होईल पवारचं, आपल्याला बोलवणं आलो तर असं नाही कानावर आलं. पवार साहेबांना म्हणतोय आमचे मानकरी आहेत दरबाराचे, बहुतेक आम्हाला थर्ड लावतील. काय बोलू तुम्हाला, किती बोलू, किती घाण बोलू, कशाला जीभ बिटाळायची. पण काय राहत नाही सावधगिरीची. काय इथं नारळ फोडून हे फोडून कोण कोणाला मत देत नाही आजकाल. काय तो आमदार 1 वर्ष नाही झालं जसं काय शरद पवारांच्या राष्ट्रवादी त्यांनीच काढले असं बोलते. हा डी.के. पवारचं ठीक आहे, डी.के. पवार हा शरद पवारांचं राजकारण त्यांनी घडवलंय, मान्य आहे. शरद पवारांना मार्गदर्शन करणारे अजून एक तिकडे गेले जातात, त्यांचंही नाव घेण्यात का, आम्हीच वाढवलेली भांडवल. काय त्याचा उपयोग आहे, कशाला कोणाचं नाव घ्यायचं. आमचं चुकलं तर आम्हाला शिक्षा द्या, परंतु आता आमच्या चुकीची शिक्षा देण्याची वेळ नाही. ही इलेक्शन तुमच्या सर्वायवलची आहे. तुमचं सगळं बरं वाईट जे होणार आहे ही इलेक्शन, आणि ती कारखान्याची इलेक्शन जिल्हा परिषद माझ्या ताब्यात द्या. दिल्ली त्यांचं तथाकथित जे वजन आहे ते वजन 0 होईल, आणि 0 झाल्यानंतर फक्त सत्तेचा हात त्यांच्या कपाळावर जाऊन द्या. किती लोक बाहेर येतील बघ, किती जणांना यांनी त्रास दिला, किती जण नष्ट केलं, किती नावं घेऊ, किती नावं घेऊ. त्या गिरीचं काय झालं रे मानसिंग मलटणचं, घेऊ नाव, सांगू काय झालं. अहो काय या माणसाचा अर्थ आहे का. काळा कुट्ट इतिहास असलेली ही माणसं तुमचं भविष्य काळं कुट्ट केल्याशिवाय जाणार नाही. एवढीच सावधगिरीची सूचना मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतोय. मला मत द्या देऊ नका हा वेगळा विषय. आम्हाला जे पाहिजे ते आम्ही आमच्या संस्काराप्रमाणेच करणार. नाही निंबाळकर नाव लावतो, आयुष्य तुम्हाला 30 वर्ष दिली, उरलेली किती वर्ष आहेत मला माहित नाही, परंतु ह्या संस्काराला पात्र राहून लोकांचीच आम्ही सेवा करणार एवढं बाकी नक्की. तिथं काय व्हायचं ते होईल. आता जास्त काय बोलायचं कारण नाही. हे कोण बोंबलतंय मला काय माहिती, काय का चालून द्या, त्यांची होऊन द्या. दत्त शनी महाराज तुम्हाला शुभेच्छा. माझ्या तुम्हाला 7:30 लावणारा हा माणूस तुम्हालाही तुमच्या पवित्र कार्यात कधीच भेटणार नाही हो. शनीला 7:30 ऐकलंय का, सांगा की मग का हो प्रसन्नाची 7:30 लागते का शनीला, नाही का हो. अरे तूच मला लागू नको 7:30. तुझ्या वडिलांसाठी काय केले ते आईला विचार, म्हणूनच मी चिडतो तुझ्यावर. इतकं उघड सांगते, लिही चौकटी लिही, काय लिहायचंय पौकटी लिही, वर्तुळाकार लिही, षटकोनी लिही, काय लिहायचं. काय या मुलाला बोलाय कुलचट निवड. हा काय पत्रकार आहे माझ्यासमोर, त्याचा बाप ऐक्यामध्ये होते तेव्हापासून या घराला. अहो रुद्रभटेचं नाव हे आपल्या संस्थान काळातले रुद्रभटे आहेत. तर नीट वाघ
बरं का, नको त्या निंबाळकराच्या ह्याच नादाला लागू नको. 4 पैसे देईल आणि 20 पैशांनी 8 घेईल तुला. मग कळेल. द्यावं तुम्ही काय लिहायचं. सगळे पत्रकार बंधू असले. त्यांनी आता नवीन निर्णय केला माहिती का, तालुका पत्रकार संघाने असा निर्णय केला आहे की आम्ही सगळे येऊ कुठल्याही कार्यक्रमाला, फक्त 2000 रुपयाची पावती द्या. कोणाला द्या तेवढं कळलं तर संपादक मासे बरं होईल. तुमच्या संघटना किती, कोणाच्या नावाने पावती येणार तेवढं आम्हाला कळून द्या. 2000 क्रेडिट मला द्या. उद्यापर्यंत पैसे आपल्याला पोचले जातील. मराठी पत्रकार परिषद. अहो तुमच्या तालुक्यातल्या संघटना सांगा दादासाहेब, तुम्ही आत्ता आला याच्यात. 4 संघटना कशा सांभाळतात मला? ग्रामीण 1, थामीण 1, भूमीण 1, किती संघटना? एक झाले ना. 2000 क्रेडिट खाला तेवढंच दे. सुभाष बांबरे नको नको त्यांच्याकडे नको तूच घे. तुझ्यासारखा बुद्धिमान पत्रकार फलटण मध्ये नव्हता आणि होणारही नाही. तेवढं बाकी पण जास्त बोलून काय पत्रकारांना अंगावर घेण्याचे दिवस राहिले नाही. मला सवयच आहे हो. आता मी वाट बघतोय फक्त माझं नाव घ्या. उद्या घेतलं तर बरोबर, म्हणजे मी मोकळा होईल. देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगेन की त्यांनी सुरू केले, शेवट आता कुठं होईल तिथं होईल. त्यांनी नाव घेऊन द्या आणि माझं घेच नव्हतं. अहो काय नवीन आम्हाला सीडीआर कोणाला माहिती आहे का? माहिती आहे का? हे सीडीआर स्पेशल सारखे सीडीआर काय करतात सांगू का? तोही दिवस काढले. सोलापूरला तुझ्यावर केस घालणार. रजिस्टर कुठं होणार? सोलापूरला रजिस्टर झाले की तुझा सीडीआर तिकडं जाणार आणि तिकडनं इकडं राजधानी टॉवर्स. हे अहो किती खेळ काढायचे काय तुम्हाला सांगू. अरे हे सगळं सहन करायचे आमची ताकद नाही अशातला भाग नाही. पण ह्या ताकदीला तुमचे आशीर्वाद पाहिजेत. एवढ्यासाठी मी या कार्यक्रमाला आलो. बोलवलं, ऐकून घेतलं. तुम्ही विचार करा, शांतपणे विचार करा आणि या इलेक्शनला आम्हाला मदत करा. आज फलटण नगरपालिकेच्या इलेक्शनचा नारळ हा खाटी गल्लीतच फुटलाय असं मी जाहीर करतो. आता लगेच विचारू नका पार्टी कुठली काय, ते माझा मी ठरलं. मला काय करायचं? लगे ह्या पत्रकारांना हाऊसच आहे. कुठली पार्टी? तुला काय करायचं? तू मत टाकणार आहेस का? मग विचार. त्या दिवशी काल परवा मी एक मुलाखत बघितली. अरे 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 म्हाताऱ्याला सत्यानाश केला रे प्रसन्न. वाईट वाटलं. सत्यानाश केला. नशिबान तो करता यायला तेवढं आम्ही केलं. आणून काय राहिलं असेल तर त्यांनी आम्हाला माफ करावं. जसं DK पवारांनी शरद पवार घडवले तसं त्यांनी आम्हाला घडवलं असं आम्ही मानतो. नमस्कार, शुभेच्छा, धन्यवाद. आणि एक सूचना की याच्या पुढे मला जास्त चालवू नका. पायऱ्या 1-1 फुटाच्या चढवू नका. पायऱ्या करायच्या असल्या सांगितलं जगात मला जमत. माझं वय वर्ष किती? 78. मला सामना आहे. त्यांचं वय किती आहे मला माहित नाही. त्यांचा बुद्ध्यांक ज्याला IQ म्हणतो तो मायनस आहे एवढं मला. जास्त काही बोलत नाही. शुभेच्छा, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.